कसे आहात मित्रांनो? मी आविष्कार आहे, तुमचं न्यूट्रिशन मध्ये स्वागत करतो. तर आज आपण अशा 5 गोष्टी बघणार आहेत, फूड्स बघणार आहेत, जे तुमच्या बोन हेल्थ साठी चांगले आहेत आणि तसेच ते तुमच्या हाईट ग्रोथ साठी सुद्धा मदत करतील. तर सर्वात पहिले आपण बघू मित्रांनो की कॅल्शियम. तुम्हाला माहित असेल की बोनची हेल्थ जर चांगली ठेवायची असेल, हाडांची हेल्थ, तर तुम्हाला कॅल्शियमची गरज आहे, बरोबर, तुमच्या बॉडीला. तसंच बाकीच्या गोष्टींना पण कॅल्शियम भरपूर आवश्यक आहे, बाकीच्या पण गोष्टी आहेत अशा. तर मग पहिले आपण सेडेंटरी पीपल्स मध्ये रिक्वायरमेंट बघू किती येते कॅल्शियमची डेली रिक्वायरमेंट. तर मित्रांनो 4 ते 8 वर्ष वयोगटातील जे मेल्स आहेत त्यांच्यामध्ये 700 mg रिक्वायरमेंट आहे. तसंच फिमेल्स मध्ये पण 700 mg. तसंच मग 9 ते 11 वर्ष वयोगटातील जे मेल्स आहेत त्यांच्यामध्ये 1000 mg रिक्वायरमेंट आहे. फिमेल्स मध्ये पण 1000 mg रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर 12 ते 18 वयोगटापर्यंत जे मेल्स आहेत त्यांच्यामध्ये 1200 mg रिक्वायरमेंट आहे, बरोबर, कॅल्शियमची. तसेच फिमेलमध्ये पण 1200 mg आहे. त्यानंतर 19 ते 50 वर्ष वयोगटातील जे मेल्स आहेत त्यांच्यामध्ये 1000 mg रिक्वायरमेंट आहे. फिमेल्स मध्ये पण 1000 mg. त्याच्यानंतर 51 ते 70 वर्ष वयोगटामध्ये कॅल्शियमची रिक्वायरमेंट ही मेल्स मध्ये 1000 mg आणि फिमेल्स मध्ये ही 1200 mg, बरोबर. आणि तसंच मग 70 त्याच्यापासून पुढे 70च्या पुढे वयोगटातील जे मेल्स आहेत त्यांच्यासाठी 1200 mg रिक्वायरमेंट आहे आणि फिमेल्स साठी 1200 mg. तर मग ही रिक्वायरमेंट आपल्याला दररोज भरून काढायची, एवढी वयोगटानुसार कमीत कमी एवढं तरी भेटलंच पाहिजे नॉर्मल वर्किंग साठी. तर मग आता फूड्स कडे येऊ आपण. सर्वात पहिले 1 नंबर आहे ते म्हणजे प्रोटीन. आता तुम्हाला माहित आहे तुमच्या ओव्हरऑल ग्रोथ साठी, बॉडी ग्रोथ साठी प्रोटीन किती महत्वाचं आहे, बरोबर. इतकं महत्वाचं आहे की आपल्याला या पृथ्वीवर आल्यावर म्हणजे जन्म घेतल्यावर सुद्धा त्याची गरज असते, बरोबर ना. पहिलं काय प्रोटीनच देता आपल्याला, काय दूध देता, बरोबर. त्याच्याने इम्युनिटी वाढते बाळाची. तसंच बाकीच्या गोष्टींना ग्रोथ साठी मदत होते, बरोबर ना. तर मग प्रोटीन काय आहे? अमायनो ऍसिड्स आहे, बरोबर. तर ते काय करतात? ग्रोथला स्टिम्युलेट करण्याचं काम करतात. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर अर्जिनाइन एक अमायनो ऍसिड आहे, बरोबर. एकूण असे आतापर्यंत शोधलेले 22 अमायनो ऍसिड्स आहेत. त्याच्यापैकी अर्जिनाइन जर आपण बघितलं तर कंडिशनली इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे. तर आता हे काय काम करतं? तर हे फॅटला बर्न करण्याचं काम करतं आपल्या बॉडी मधल्या, बरोबर, फ्युएल म्हणून यूज करण्याचं काम करतं. तसंच हे तुमची जी पिट्युटरी ग्लँड आहे तिला आहे ना किक स्टार्ट करून एचजीएच बनवण्याचं काम करतं, रिलीज करण्याचं काम करतं. ह्युमन ग्रोथ हार्मोनला रिलीज करण्याचं काम करतं, ते तुमच्यामध्ये ग्रोथ करतं तो हार्मोन. तर मग आता प्रोटीनचे काय सोर्सेस आहेत? फर्स्ट क्लास प्रोटीन खाणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, फर्स्ट क्लास प्रोटीनचे काय सोर्सेस आहे? तर डेअरी प्रोडक्ट्स, तुमचे दही, दूध, चीज, पनीर इत्यादी जे मिल्क प्रोडक्ट येतात ते सर्व फर्स्ट क्लास मध्ये येतात. तसंच अजून नॉनव्हेज मध्ये काय येतं? नॉनव्हेज पण फर्स्ट क्लास मध्ये येतं, जसं तुमचं चिकन, फिश, मटन वगैरे अशा गोष्टी. आणि तसंच एग्स पण चांगला सोर्स आहे, बरोबर. आता हे झालं प्रोटीनचं. तर सेकंड नंबरला आहे तुमचं मिल्क. आता तुम्हाला माहिती आहे मिल्क हे हाडांसाठी चांगलं असतं. का बरं असतं? मिल्क मध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असतं, बरोबर. आणि ते तुमच्या स्ट्रॉंग बोन साठी चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी दिवसातून 2 ग्लास तरी ते दूध पिलं पाहिजे, बरोबर. आता जर तुम्ही बघायला गेले तर 250 ml मध्ये तुम्हाला अराउंड काही तर 300 mg कॅल्शियम भेटतं कप मधून, एका ग्लास मधून. तसंच जर दह्याचं बघायला गेले, कर्डचं, तर कर्ड मध्ये तुम्हाला समजा 250 ग्राम जर तुम्ही दही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 200 ग्राम कॅल्शियम भेटलं, बरोबर. भरपूर चांगली क्वांटिटी. तर दररोज तुमच्या लहानपणापासूनच मुलांच्या तर शेवटपर्यंत दुधाची गरज आवश्यक आहे, बरोबर, ऍड करायचंच. तर मग आता मिल्क झालं. आता तिसरं काय? तर तिसरं एक मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये आपण बघू, ते म्हणजे व्हिटॅमिन्स. आता व्हिटॅमिन्स मध्ये तुमचं व्हिटॅमिन ए काय करतं? तर तुमचं जे बोन फॉर्मेशन आहे त्याला मदत करतं, बरोबर, कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन ए. तसंच तुमचे जे हाईट आहे त्याला ग्रोथ आहे, ओव्हरऑल तुमच्या हाईटला मेंटेन ठेवण्याचं काम करतं, बरोबर. तसंच तुमच्या बोनची हेल्थ ही इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं व्हिटॅमिन ए. आणि तसं बाकीचे पण त्याचे फंक्शन्स आहेत, जसं आयसाइट्सला ते व्यवस्थित करतं, इम्प्रूव्ह करतं, असे भरपूर आहेत त्याचे.
फंक्शन. बाकीचे पण व्हिटॅमिन्स गरजेचे आहे, पण आपण बोन्सचे बघतोय फक्त रिलेटेड, बोन्सच्या रिलेटेड. तर मग आता व्हिटॅमिन ए चे सोर्सेस काय मग व्हिटॅमिन ए चे? तर जसं झालं कॅरेट, तुमचे गाजर, स्पिनच, पालक, तसंच तुमचं मँगो, पपाया, बरोबर, आणि तसंच ड्रमस्टिक्स, शेवगा, आणि तसेच कर्ड, मिल्क वगैरे दुग्धजन्य पदार्थ सुद्धा, तसंच लिव्हर, याच्यामध्ये पण तुम्हाला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन ए भेटेल. बरोबर. तर हे सोर्सेस आहे. म्हणजेच ऑल डार्क व्हेजिटेबल्स, डार्क कलरचे जेवढे पण व्हेजिटेबल्स आहेत आणि तसेच फ्रुट्स आहेत ते सर्व, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतं. आता व्हिटॅमिन ए झाला. आता बघू व्हिटॅमिन सी. आता व्हिटॅमिन सी म्हणजे सायट्रस फूड. बरोबर. आता व्हिटॅमिन सी काय करतं मग बोनसाठी? तर हे कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनला मदत करतं. बरोबर. कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन चांगलं करतं. तसं तुमचे जॉईंट पेन, अजून तो स्कर्वी आणि अॅनिमिया यासारख्या डिसीजवर पण प्रभावी होऊ नये देत, प्रिव्हेंट करतो त्याच्यापासून व्हिटॅमिन सी. तर मग आता व्हिटॅमिन सी चे सोर्सेस काय आहेत? सायट्रस फूड. सायट्रस फूड कोणते आहे मग? स्वीट लाईम, लेमन, ऑरेंज, म्हणजे सायट्रस फूडची एकदम लिस्टच आहे मोठी. बरोबर. त्याच्यापैकी कोणते पण सायट्रस फूड, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. आता व्हिटॅमिन सी झाला. आता कशा? आता बघू आपण व्हेजिटेबल्स. बरोबर. 5 नंबरला आहे व्हेजिटेबल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे कोणते? जे तुमचे पालक, तसे पालकासारख्या पाण्यादार भाज्या, ज्यांना भरपूर पाणी असते, हिरव्या भाज्या. बरोबर. तर मग आता याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा, तुम्हाला माहिती आहे पालकमध्ये सुद्धा कॅल्शियमची मात्रा ही चांगली असते, कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहे. बरोबर. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. तर मग अजून त्याच्यात काय असतं तरी सांगायचं झालं तुम्हाला, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन, तसंच व्हिटॅमिन सी यांची कॉन्सन्ट्रेटेड अमाऊंट असते त्याच्यामध्ये. बरोबर. अराउंड आता तुम्ही जर पालक घेतली, 100 ग्राम जर पालक बघितली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100 mg कॅल्शियम भेटतं. 100 ग्राम पालक मागे कोणती ग्रीन लिफी व्हेजिटेबल घ्या. तर मग पालक त्याच्यामध्ये आहे भाऊ, व्यवस्थित आहे, जास्त आहे भाऊ, पालक फेमस आहे. तर भाज्या पण याची पण डेली लाईफ मध्ये, आपली डेली डाईट मध्ये क्वांटिटी ठेवली पाहिजे व्यवस्थित. बरोबर. तर मग तुम्ही याला सलाडमध्ये का किंवा मग सलादमध्ये तर पालक ठेवायचीच. बरोबर. सलादमध्ये पालक ठेवलीच पाहिजे. पण तर तुम्ही भाजी पण करून खा. आता भरपूर लहान मुलं ते भाज्या आवडत नाही त्यांना, तर ते आता त्यांच्या मातेचं काम आहे, त्यांच्या आईचं काम आहे काय, त्यांना फंडे वापरून बनवून द्यायचं. हा, फंडे वापरायचे पण व्यवस्थित वापरायचे. असं नाही की कारले एकदम कडू आहे म्हणून त्याला उकळवायचं आणि नंतर ते इतकं उकळवायचं की त्याच्यात कडू नाही लागू, म्हणून की खाल्ल्यानंतर असं वाटलं नाही पाहिजे की कारलं खातोय का, मुटके खातोय, आहे का नाही. व्यवस्थित करायचं बुवा, त्याचे न्यूट्रिएंट्स हे घालवायचे नाहीत आपल्याला. तर मित्रांनो, आपण बघितलं की या 5 गोष्टींवरून सुद्धा आपण आपली डेली रिक्वायरमेंट कॅल्शियमची भरून काढू शकतो. बरोबर ना. आणि हा, जर आता तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट जर पूर्ण नसेल होत, तर तुम्हाला सप्लिमेंट ऍड करावं लागेल. कॅल्शियमचे सप्लिमेंट भेटतात बाजारामध्ये, मार्केटमध्ये, ते तुम्हाला ऍड करावं लागतील. आणि नाही केले, जर तुमची रिक्वायरमेंट नाही भरली गेली, तर हे स्लो पॉइझन सारखं काम करतं कॅल्शियम. म्हणजे तुमची झीज होत राहते, कॅल्शियम तुमच्या बॉडीला भेटत नाही, तर हळूहळू तुम्हाला पुढे जाऊन मग ऑस्टिओपेनिया होतो. ऑस्टिओपेनिया नंतर मग तो ऑस्टिओपोरोसिस होतो. मग त्यामध्ये पूर्ण हाडं तुमचे पोकळ होऊन जातात. बरोबर. तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला कॅल्शियमची रिक्वायरमेंट भरूनच काढावं लागेल. तर मग योग्य खा, व्यवस्थित व्यायाम करा आणि कॅल्शियमची कमतरता होऊ देऊ नका आपल्या बॉडीमध्ये. तुम्हाला मी रिक्वायरमेंट दिली आहे, RDA नुसार किती ठेवायचंय तुम्हाला, तुमचं एज काय आहे त्याच्यानुसार तुम्ही सेडेंटरी असाल तर मग ती भरून काढा रिक्वायरमेंट. ओके. तर मग मी कॅल्शियमचा लवकरच टॉपिक घेऊन येणार आहे, व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं डीप मध्ये बघू. ओके. तर या व्हिडिओ पुरतं एवढंच. थँक्यू.